काल ना मी हे ऐकून अचानक इतकी खुश झाले, काय ते पुढे सांगतेच. त्याच्या अगोदर मी आणि देऊ आमच्या दोघींचंही आवरून हळदी कुंकाला निघालं होतं. तर देऊला उठायला तसं 5:30चा टाईम झाला होता आणि मी तर आवरूनच ठेवलं होतं. मग लागलीच देऊला दूध पाजलं आणि थोडंसं तिचं पण आवरून घेतलं. तशी तर झोपेतून उठल्यासारखी दिसत होती, पण तशी क्यूट दिसती कधी कधी. मग तिचं आवरून घेतलं आणि आम्ही दोघे हळदी कुंकाला गेलो होतो. मला असं वाटलं की उशीर झाला आहे, पण तिथे गेल्यानंतर ह्यांचं काही आवरलं नव्हतं. मग चला लवकर गेल्याचा काहीतरी फायदा. त्यांना थोडीशी आवरावर करू लागली. आपण पण लवकर गेल्याचा दुसऱ्यांना पण थोडाफार फायदा व्हायला पाहिजे, म्हणून मग त्यांचा मेकअप वगैरे झाला. आणि तिथं गेल्यानंतर मला ह्या ताई भेटल्या आणि मला माहीतसुद्धा नव्हतं की ह्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे म्हणून. आणि त्या स्वतःहून मला बोलल्या की मी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे. आणि मला खरंच खूप जास्त आनंद झाला की काही काही जणी अशा आहेत की आपण त्यांना ओळखत पण नाहीत, पण ते आपल्याला ओळखतात. आणि मी खूप जास्त खुश झाले त्यांची गोष्ट ऐकून. त्याच्यानंतर मग मी हळदी कुंकू द्यायला सांगितलं. शीतलताईंनी तसं खूप वेळा मला हळदी कुंकू दिलंच नव्हतं. खूप वेळ असं थांबावंसं त्यांना असं वाटत होतं, पण बराच वेळ मी पण थांबले होते. पण नंतर ही देव इतकी परेशान करायला लागली होती की असं वाटलं आता चला जायला पाहिजे. आज या दोघी सख्या मैत्रिणीचं हळदी कुंकू होतं, शीतलताई आणि जयश्रीताईचं. तसं कधी कधी वेगळं असते, पण यावर्षी त्यांनी एकत्र केलं होतं आणि जायला पण मला सोपं झालं. तसं आज पण माझा जायचा काही प्लॅन नव्हता, पण दोघीचं हळदी कुंकू एकत्र असल्यामुळं म्हणलं चला. एकटे असलं की बाहेर पडायला नकोसं वाटतं, कोणीतरी सोबत पाहिजे असते. पण माझी छोटीशी देव आज माझ्यासोबत होती. नंतर तिथे गेल्यानंतर ही माझी फॅन मला सतत विचारत राहते, असं हे कसं बनवतात, ते कसं बनवतात, ही सुद्धा भेटली होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून